नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती स्वागत आहे. मंडळी, आज आहे रविवार. आज बघा फुल डे निवांत आहे. आज बाहेर पण जायचं म्हटलं तर भरपूर ठिकाणी असं बंदच असते. आणि आज तर येलो वॉर्निंग दिली आहे. 29 डिग्री टेम्परेचर आहे, पण बाहेर तर पूर्ण आभाळ आलेला आहे. आणि म्हटलं आजचा संडे तुम्हाला शेअर करूया. आज तर बाहेर बघू, संध्याकाळी गेलो तर मी तुम्हाला सांगेनच. पण आज छान असं जेवणामध्ये मी बिर्याणीचा प्लॅन केलेला आहे. आणि आता मी खाली जरा कपडे लावलेले आहेत, तर जरा कपडे घेऊन येते आणि तुम्हाला बाहेर कपडे घातल्यानंतर दाखवते की वातावरण कसं आहे. आभाळ आलेलं आहे, त्यामुळे बोर होते, कारण असं आभाळ आले की जरा बोरच होतं. त्यामुळे मग आता सगळं ते आवरलं काम की मग बिर्याणी बनवायला घेऊया. खरं तर ना, कपडे जेव्हा मी मशीनला लावली ना तेव्हा भरपूर चांगलं ऊन होतं, पण एका तासाभरानं ना लगेच असं आभाळ आलं. पण म्हटलं ठीक आहे, हवेनं कपडे सुकून जातील म्हणून मी आज स्टँडवरतीच कपडे वाळत घातलेले आहेत. आता आज संडे म्हटल्यावरती आज काहीतरी नॉनव्हेजचा प्लॅन करायचा, म्हणून मी म्हटलं आज बिर्याणी बनवूया. तर आता इकडे सगळे मी बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे. बघा, चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आहे, कांदा फ्राय केलेला आहे, खडे मसाले काढून घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा पाण्यात थोडा वेळ भिजत घातलेला आहे. तर आता पहिल्यांदा तांदूळ शिजवून घ्यायचा होता, म्हणून इकडे बघा मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून लिंबू टाकलेले आहे. लिंबूच्या स्लायसेस टाकलेले आहेत. आता काही लोक लिंबाचा रस घालतात, मी स्लाईस टाकलेले आहेत आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता इथे बिर्याणी करताना जेव्हा आपण तांदूळ शिजवतो ना, तर त्याला जास्त मीठ टाकायचं कायम, कारण आपण त्याच्यामधून तांदूळ सेपरेट करतो, त्यामुळे त्याला जरा मीठ लागावं म्हणून जास्त मीठ टाकायचं. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते. तर मी ना आधी हे ना पाण्यामध्ये तांदूळ टाकायच्या आधी ना 10 मिनटं असेच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जेणेकरून तांदूळ चांगला शिजला जातो आणि एकदम सुट्टा होतो. तर मी तुम्हाला आता दाखवतेच बघा. तर पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि तांदूळ आता बघा आपला चांगला शिजायला सुरुवात झालेली आहे. तर तांदूळ याच्यामध्ये ना बिर्याणीला जास्त शिजवायचं नाही, 80% शिजवायचा. हाताने 2 तुकडे झाले की लगेच बिर्याणीचा तांदूळ काढून घ्यायचा, म्हणजे भात काढून घ्यायचा, कारण आपल्याला परत जेव्हा लेअर करतो ना तेव्हा आणखीन भात हा शिजला जातो. त्यामुळे थोडंसं हाताने तुटायला लागलं ना की 70% 80% शिजला की काढून घ्यायचा. तर आता माझ्याकडे अशी मोठी काही चाळण वगैरे नाही आहे, त्यामुळे मी प्लेटमध्येच असं आता भात शिजलेला काढून घेणार आहे. आणि आता सगळा भात काढून झाल्यानंतर ना आता चिकन बनवायला घेऊया आपण. तर आता मी ह्याच पातेल्यामध्ये चिकन बनवणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि माझ्याकडे तूप होतं, म्हणून थोडंसं म्हटलं तूप टाकूया, कारण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये चिकन एकदम फ्राय करतो ना, भाजतो, तर त्याला जरा फ्लेवर येण्यासाठी मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत तर फ्लेवर येण्यासाठी. आणि मी चिकन आधी मॅरिनेट तर करूनच ठेवलं होतं, त्याच्यामध्ये दही, काही बेसिक मसाले सगळे टाकून घेतले होते, त्यामुळे ते फक्त मला याच्यामध्ये ॲड करून घेतले. आता मी सगळी तुम्हाला प्रोसिजर दाखवली नाही, कारण सगळ्यांना माहीत आहे आता चिकन कसं मॅरिनेट करून ठेवायचं ते, त्यामुळे मी आधीच ठेवलं होतं. म्हटलं तुम्हाला थोडंसं नंतर आपण कसं बनवणार आहे ते फक्त तुमच्यासोबत शेअर करूया. तर तो बऱ्याच लोकांना वाटत असेल की आता श्रावण चालू आहे, मग तुम्ही नॉनव्हेज खाता का? तर तसं काही नाही आहे. आम्ही इकडे जरी लक्झेंबर्गला आपलं भारत देश सोडून जरी राहिलो ना, तरी आम्ही भरपूर काही गोष्टी इथे पाहतो. श्रावण पाहतो, नंतर आपले सण वगैरे काय असेल ते त्या दिवशी पण आम्ही नॉनव्हेज खात नाही. तर हा व्हिडिओ ना पाठीमागचा आहे, गेला रविवारचा. माझ्याकडून थोडासा उशिरा पोस्ट झालेला आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि आता पुदिना तर आपल्या गॅलरीमध्ये ऑलरेडी आहेच, त्यामुळे इंडियन स्टोअरमधून आणायची तर गरज अजिबात पडत नाही. मला आता इथेच पुदिना असतो. आता हे थोडे दिवसच, परत एकदा थंडी चालू झाली, बर्फ चालू झाला की हे सुद्धा सगळं वाळून जाईल, तेव्हा पुदिना आपल्याला स्टोअरमधूनच आणावं लागेल. आता तुम्हाला दिसत असेल पुदिना एवढा काही खास नाही आहे, थोडाफार खराबच झालेला आहे. मध्यंतरी मी काहीतरी असंच एक पनीरचं पाणी टाकलं होतं, तर त्याच्यामुळे ते पुदिना सुकून गेला होता आणि बऱ्यापैकी आता आलेला आहे. पण माझं याच्यावरती काम चालून जातं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता एंडिंगपर्यंत, म्हणजे पुढच्या मंथमध्ये सप्टेंबर एंडिंगपर्यंत चालेल आपला हा पुदिना आणि नंतर कुंडी अशीच रिकामी पडेल. तर मी आता हा पुदिना घेतलेला आहे बघा, आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तोपर्यंत चिकनसुद्धा शिजला असेल. एक 10-15 मिनटं मी असेच मीडियम गॅसवरती ठेवलं होतं. आता याच्यामध्ये फक्त ना मी ब्रेस्टचं चिकन यूज केलं होतं, याच्यामध्ये कोणतेही बोन्स नाही आहेत, त्यामुळे लगेच शिजलं जातं. त्यामुळे कसं चिकनला आपण जास्त शिजवत नाही, नाहीतर ते पूर्ण चुरावून जातो. आणि चिकन शिजल्यानंतर मी असे ना भाताचे आता लेअर टाकणार आहे. आता बिर्याणी तर जास्त नाही आहे, त्यामुळे जास्त लेअर करणार नाही आहे, फक्त खाली चिकनचे एक लेअर आणि वरून फक्त शिजलेला भात टाकलेला आहे. आता हे सगळं भात टाकून झाल्यानंतर मी हाताने थोडासा ना पसरवून घेते, कारण कसं होतं याच्यामध्ये भरपूर काय मी मसाले वगैरे टाकलेले आहेत, त्यामुळे भाताला पण चांगला फ्लेवर आला असणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, मी 2 प्लेटमध्ये हा शिजलेला भात काढून घेतलेला
त्यामुळे कसं जे भात असतो ना त्यातलं पाणी पण सुकायला बरं होतं, कारण जास्त एकाच प्लेटमध्ये ठेवलं ना तर भाताचं गिजगाव होईल. म्हणून मी असं वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतला होता. आता मी ही सगळी लेअर करून घेते व्यवस्थित. आता ही सगळी लेअर ना भाताशी लावून घेतल्यानंतर मी तूप वितळवलं होतं जरा, तर ते तूप फक्त वरून स्प्रेड करणार आहे. आता काही लोक या तुपामध्ये मसाला वगैरे काही ॲड करतात, काहींची पद्धत असते, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, त्यामुळे काही आपण कुणाला काही बोलू शकत नाही. मी फक्त तूपच ॲड केलेलं आहे वरती, आणि मी भातातले खाडे मसाले वगैरे काही काढलेले नाही आहेत, तसेच ठेवलेले आहेत. आणि मगाशी जो आपण पुदिना घेतला तो फक्त वरून कट करून घातलेला आहे. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हते, मी फक्त पुदिना टाकलेला आहे. आणि कांदा तर मी एअर फ्रायरला फ्राय केला होता बिना तेलाचा. हा बघा किती छान दिसतो आहे, एअर फ्रायरमध्ये मस्त असा चांगला फ्राय झालेला, त्यामुळे मला तेलात तळण्याची काही गरज पडली नाही. आणि तो कांदा वरून आता टाकते, मी सगळा स्प्रेड करून घेते वरून व्यवस्थित. आता कांदा सगळा टाकल्यानंतर ना जे राहिलेलं तूप होतं ना ते पण म्हणलं याच्यामध्ये लागलीच टाकून घेऊया, कारण कसं आपला नॉनव्हेजचा हात लागतो. आणि हे परत तूप आपण उपवासाच्या दिवशी पण वरण वगैरे बनवलं तर त्याच्यामध्ये टाकतो, त्यामुळे हे तूप म्हणलं असं वाटीमध्ये राहून असंच ठेवण्यापेक्षा ना याच्यामध्ये सगळं टाकूया. आणि माझ्याकडे तर फॉईल होती आधीच, सिल्वर फॉईल होती, म्हणलं आता ह्याच्यावरूनच पॅक करून घेऊया. आता मी बिर्याणीला हे सिल्वर फॉईलच वापरते. इंडियामध्ये बरेच लोक काय करतात की आपलं कणिक असते ना गव्हाच्या पिठाची, तर त्यानं पूर्ण सील करतात वरून, जेणेकरून आत थोडासा दम मिळावा. आता काही लोक कोळसा असतो त्याच्यावरती तूप टाकून त्याचा दम देतात, पण माझ्याकडे असं काहीच ऑप्शन नाही आहे इथे, मी अशीच करते. आता हे बघा मी सगळं पॅक केलेलं आहे, जेणेकरून आतलं जे हवा असते ना, म्हणजे जे तयार होणारी वाफ असते त्याने आणखीन चांगला दम भेटतो. आणि आपली बिर्याणी आता बघा तयार झालेली आहे, तर आम्ही आता जेवायला घेतो, आणि सगळेजण जेवायला या. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आलो आहोत बाहेर फिरायला. तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत होते की आमच्या इथे रूमच्या इथे जंगल आहे, मी तिथे फिरायला येते, पण मला एकटीला नॉर्मली खूप भीती वाटते, त्यामुळे मी यायचं टाळते खरं. पण कधी कधी एक राऊंड मारते. पण मला कमेंट आल्या होत्या लोकांच्या की तू एकटी जात जाऊ नकोस त्या जंगलामध्ये, म्हणजे असं वाटतं ना की काहीतरी प्राणी वगैरे असतील. तर आता इथे जास्त करून ना हरिण आणि कोल्हे बघायला भेटतात, आणि कोल्हे पण आम्ही भरपूर बघितलेत, पण ते कसे लगेच भिवून जातात माणसं असली की. आणि आता आज संडे आहे, त्यामुळे संडेला कशी जास्त माणसं इकडे फिरायला येतात, त्यामुळे आज मी एकटी नाही, मिस्टरांसोबत आले फिरायला. आतमध्ये आलो आहे जरा आतल्या साईडला, आणि मी जिथे रेग्युलर फिरते तो आउटसाईडचा रोड आहे, पण तरी पण जंगलातून आहे, त्यामुळे मला भीतीच वाटते. कारण असं थोडंसं इकडे तिकडे पालापाचोळ्यामध्ये आवाज आला की भीती वाटते, त्यामुळे सहसा मी नाही एकटी येत. आणि आत म्हटलं आज ह्यांना या सुट्टी आहे, जरा आत फिरून येऊया म्हणून आत फिरायला आली होती. तर मी तुम्हाला आता इथले बघा दाखवते की आम्ही आत्ता जिथे जरा थोडंसं बाहेरच्या साईडला आलो आहे, म्हणजे इथून बरेच एक्झिट आहेत ह्या जंगलातून बाहेर निघायला. तर आम्ही दुसऱ्या एक्झिटला आलो आहे, तर मी तुम्हाला हे दाखवते आत्ता कुठे आलो आहे ते. आता आम्ही जिथे राहतो ना तिथे हे खूप मोठं जंगल आहे, इथे जेवढं फिरेल ना तेवढं कमीच आहे. पण आम्ही अजून पूर्ण ठिकाणी गेलोच नव्हतो, म्हटलं आज थोडंसं नवीन ठिकाणी जाऊया. तर इथे ना थोडासा चढ आहे जाण्यासाठी, त्यामुळे कसं होतं म्हटलं आज इकडे नवीन जरा काहीतरी व्ह्यू बघायला भेटेल म्हणून इकडे आलो आहे. तर इथे बघा एका शेतकऱ्याचं छोटंसं असं त्याने घरासारखं बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याने ट्रॅक्टर उभा केलेला आहे, ट्रॉली आहे, आणि पाठीमागच्या साईडला ना त्याने शेण साठवण्यासाठी अशी जागा केलेली आहे, जिथे शेण साठवलेलं आहे ते पण आता पुढं आहे, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. पण इथे बघा इथून ना पूर्ण लक्झेंबर्ग नाही, पण बर्ट्रांच म्हणा किंवा लक्झेंबर्गचा दुसरा थोडासा भाग आहे ना तो इथून दिसतोय, किती छान दिसतोय बघा. म्हटलं आता इकडे सुद्धा रोड आहे, हायवे आहे बघा, तर म्हटलं आज इकडे जाऊन येऊया, इकडे बघूया काय बघायला भेटतंय छान असं, म्हणून इकडे आलो होतो आम्ही. तर आता इकडून पण एक्झिट आहे, एंट्री पॉईंट आहे, लोक इकडे सुद्धा गाडी पार्क करतात आणि ह्या जंगलामध्ये फिरायला येतात. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं बघा आम्ही कुठे आलो आहे फिरायला. आता इथे गायी आहेत पण दिसत नाही आहेत, त्या जरा वेगळ्या आहेत, मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवते, त्या पूर्ण ब्राऊन कलरमध्ये आहेत. आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल जंगल किती दाट आहे, त्यातून हा छोटासा असा एक रस्ता आहे माणसांना जाण्यासाठी बनवलेला आहे, सिमेंटचा आहे, कारण लोक इथे पायी चालायला येतात, सायकलिंगला येतात, डॉगीला घेऊन फिरायला येतात, त्यामुळे हा रोड त्यांनी चांगला बनवलेला आहे. आता
9 वाजले आहेत, अजून उजेड आहे, त्यामुळे आम्ही आतच आहे अजून. आता थोडी लोकं दिसतात, कारण संध्याकाळी कसं संडे असला की लोक पार्टी करतात किंवा दुसऱ्या दिवशी ऑफिसला लवकर जायचं आहे, त्यामुळे लवकर झोपतात. आता आम्ही आलो आहे चालेल. आमचं आता इंडियासारखं झोपायचं टायमिंग तर लेटच असतं, त्यामुळे आम्ही पण लेटच झोपतो 10-10:30पर्यंत. तर छान आमचं असं चालून झालेलं आहे आणि आम्ही आता घरी चाललो आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. भेटू अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.